प्रियनो, आजचा दिवस 4 डिसेंबर 2020, लॉकडाऊनचे 8 मंथ आणि 14 दिवस झालेले आहे. आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. नाव आय नो दॅट द लॉर्ड सेव्स हिज अनॉइंटेड. ही आन्सर्स देम फ्रॉम द होली हेवन. विथ हिज सेव्हिंग पॉवर ऑफ हिज राईट हँड ही सेव्स अस. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, प्रभू आम्ही तुझा जवळ येतोय. प्रभू आजची शुक्रवारची बायबल स्टडी करायला प्रभू आम्ही तुझ्या जवळ येऊन प्रभू तुझ्याकडून प्रभू आम्ही सहाय्य मागत आहोत. प्रभू आतापर्यंत प्रभू आमच्या सर्व बायबल स्टडीला तू आशीर्वादित केलेला आहे. प्रभू तुझ्या वचनाचा प्रकाश तू आमच्या सर्वांवर लाभू दिला प्रभू. आणि प्रभू आज सुद्धा प्रभू तुझ्या वचनामध्ये तू आम्हाला तृप्ती दे. प्रभू नवीन गोष्ट तू आम्हाला शिकव. आणि प्रभू तू आम्हाला तुझा वचनाचा आशीर्वाद तू पाठव. प्रभू सर्व काही मान महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियनो, आज बायबल स्टडीसाठी प्रेषितांचे कृत्य ॲक्ट्स ऑफ द अपॉस्टल्स 17th चॅप्टर आपण 3 भागमध्ये घेतलेला आहे. पहिले भाग वचन 1 ते 9. When they had passed through an Amphipolia and Apollonia, they came to Thessalonica, where there was a Jewish synagogue. As the custom, Paul went into the synagogue, and on the 3 Sabbath days he reasoned with them from the scripture, explaining and providing that Christ had suffered and risen from the dead. This Jesus I am proclaiming to you is Christ, he said. Some of the Jews were persuaded and joined Paul and Silas, as did a large number of God-fearing Greeks and not a few prominent women. But the Jews were jealous, so they rounded up some bad characters from the marketplace, formed a mob, and started a riot in the city. They rushed to the Jason's house and searched for Paul and Silas in order to bring them out to the crowd. But when they did not find them, they dragged Jason and some other brothers before the city officials, shouting, "This man who have caused trouble all over the world have now come here, and Jason has welcomed them into his house. They are all defying Caesar's decrees, saying that there is another king, one called Jesus." When they heard this, the crowd and the city officials were thrown into turmoil. Then they made Jason and others post bond and let them go. प्रियनो, प्रेषितांच्या कृत्य याच्या लेखक लूक आपल्याला ह्या महत्त्वपूर्ण गोष्ट सांगत आहे. खास करून प्रियानो, हे एम्फिपोलिया आणि एपोलोनिया या जागांमधून पॉल आणि सायलस ते लोक इथे थेसलोनिका इथे आलेले आहे. प्रियानो, हे थेसलोनिका ही जागा आहे ती खूप महत्त्वाची होती, कारण हे त्याच्यामध्ये मुख्य रोड पास होत होता, जात होता. आणि ईस्ट आणि वेस्ट यामध्ये सुवार्ता गाजवायला ते ऑपॉर्च्युनिटी त्यांना सगळ्यांना भेटलेली होती. आणि म्हणून हे थेसलोनिका ही महत्त्वाची जागा आहे प्रियानो. आणि हे थेसलोनिका या शहरामध्ये येऊन पॉल पहिल्यांदा तो आपल्याला माहीत आहे तो सिनेगॉग, यहुदी लोकांचा मंदिर, सिनेगॉगमध्ये तो 3 वेळेस म्हणजे 3 सब्बात दिवशी ते तिथे गेलेले आहे. आणि जे पवित्र शास्त्र आहे त्याच्यामधून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलेलं आहे, रिलेट केलेलं आहे. आणि शास्त्रामध्ये जे जुना करार आहे ते शास्त्र आणि ते भविष्यवाणी केलेली आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताचा मध्ये ते तो सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये त्रास सहन केलेला आहे आणि त्यांना पुनरुत्थित झालेला आहे. आणि आपण इथे बघतो की जे प्रमुख जे महिला आहे, ग्रीक महिला, त्यांना सोडून जे यहुदी लोक होते आणि खूप जे देव यहोवाला भिणारे ग्रीक लोक होते ते लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आणि ते लोक पॉल आणि सिलास याबरोबर जॉईन झालेले आहे.
परंतु आपण इथे बघतो किती एक यहुदी लोक जलस होते, मत्सर होते आणि त्यांनी काय केलं, ते जे वाईट मार्केट प्लेसमध्ये लोक होते त्यांनी जमा केली ही एक क्राऊड आणि त्यांनी हे लोकांनी जे बोलायला लागले की हे लोक वाईट पद्धत किंवा रॉंग मेथड ते लोक यूज करत आहे आणि ते बोलत आहे की ते लोक सीझर किंवा केसरला राजा मानत नाही, परंतु एक दुसरा राजा ते मानत आहे, ते ज्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि ते लोक जेसन हे जे बिलिव्हर होता त्याच्या घरामध्ये पॉल आणि सिलासला शोधायला गेलेले आहे. जेव्हा ते लोकांना पॉल आणि सिलास सापडलं नाही तेव्हा ते लोकांनी जेसन आणि त्याचे मित्र जे बिलिव्हर्स मित्र होते, त्याचे भाऊ होते, त्यांना घेऊन त्यांनी मॅजिस्ट्रेटकडे त्यांनी आणलेलं आहे प्रियांनो. आणि त्यांनी सांगितलं की हे लोक असं असं करत आहे आणि मॅजिस्ट्रेटला त्रास झाला की असं जर व्हायला लागलं तर शहरमध्ये टर्मॉइल होऊन जाईल, म्हणून त्यांना काय केलेलं आहे, त्यांना दंडित केलेलं आहे. दंड म्हणजे त्यांना पैसे, दंडाचे पैसे भरावे लागलेले, बॉन्ड भरावा लागलेला आहे की जेणेकरून पुन्हा एकदा त्यांना बोलवलं तर त्यांना हजर राहावं लागेल आणि त्यांना बेलसारखं पैशाची फाईन भरून त्यांना परत पाठवलेलं आहे प्रियानो. पुढचा भाग प्रियानो वचन 10 ते 15. As soon as it was night, the brothers sent Paul and Silas away to Berea. On arriving there, they went to Jewish synagogue. Now the Bereans were the most noble people in the Thessalonica. So they received the message of Jesus with great eagerness and examined the scriptures every day to see if what Paul said was true. Many of the Jews believed, and as they also the prominent Greek women and many Greek men. When the Jews in Thessalonica learned that Paul was preaching the word of God at Berea, they came there. The brothers immediately sent Paul to coast, but Silas and Timothy stayed at Berea. The man who escorted Paul brought him to Athens and then left with the instruction for Silas and Timothy to join him as soon as possible. पण इथे आपण बघतो की जे रात्रीच्या काळामध्ये जे बिलिव्हर्स जे होते, जे विश्वासू जे भावंड होते, ते लोकांनी पॉल आणि सिलासला खास करून पॉलला थेसलोनिकामधून, बेरिया ही जागा आहे, थेसलोनिकापासून ते 60 माइल्स वेस्टला ते बेरिया नावाची जागा आहे, तिथे त्यांना सोडलेलं आहे. आणि आपण इथे बघतो की ते बेरिया इथे ते यहुदी जे सिनागॉग होतं, यहुदी लोकांचं मंदिर होतं, तिथे सुवार्ता पॉलने गाजवलेली आहे. आणि इथे आपण बघतो की खूप लोकांनी, खूप जे मुख्य जे स्त्रिया होत्या आणि जे पुरुष होत्या, ग्रीक जे देवावर विश्वास करणारे आणि यहुदी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि ते शिकलेले लोक होते. आणि जे पॉल जे शिकवत आहे ते लोक पवित्र जे जुना करार आहे ते शास्त्र बरोबर कम्पेअर करत होते आणि त्यांच्या विश्वासमध्ये ते दृढ होत होते. परंतु प्रियानो, जे थेसलोनिकाची जे यहुदी लोक होती ते लोकांना समजलं की हे लोक पॉल आणि सिलास बेरियामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे सुवार्ता गाजवत आहे, तर ते लोक थेसलोनिकावरून ते लोक बेरियाला आलेले आहे. आणि तिथे त्यांनी त्रास किंवा एक ॲजिटेशन आंदोलन त्यांनी त्याचे चालू केलं. आणि जसं ते विश्वासू लोक किंवा बिलिव्हर्स लोकांना समजलं तर ते लोकांनी पॉलला समुद्राच्या किनाऱ्यावर ठेवलेलं आहे. सिलास आणि तिमोथी ते लोक बेरियाजमध्ये राहिलेले आहे, परंतु ते लोकांनी पॉलला तिथून घेऊन ते लोक ॲथेन्सला गेलेले आहे. आणि ॲथेन्सला पॉल पोचल्यावर त्यांनी एक इन्स्ट्रक्शन त्यांना दिलं की तुम्ही जाऊन माझा जे संदेश आहे ते सिलास आणि तिमोथीला तुम्ही पाठवा, त्याला सांगा की तुम्ही लवकरच दोघंजण लवकर तुम्ही ॲथेन्सला या. प्रेरणो, शेवटचा भाग वचन 16 ते शेवटपर्यंत.
While Paul was waiting for them in Athens, he was greatly distressed to see the city was full of idols. So he reasoned in the synagogue with the Jews and the God-fearing Greeks, as well as in the marketplace day after day with those who happened to be there. A group of Epicurean and Stoic philosophers began to dispute with them. To say, others remarked, he seems to be advocating foreign gods. They said this because Paul was preaching the good news about Jesus and the resurrection. When they took him and brought him to a meeting at Areopagus, where they said to him, may we know what this new teaching is that you are presenting? You are bringing some strange idea to our ears, and we want to know what they mean. All the Athenians and the foreigners who lived there spent their time doing nothing but talking about and listening to the latest idea. Paul then stood up in the meeting of the Areopagus and said, Men of Athens, I see that in every way you are very religious. For as I walked around, I looked carefully at your object of your worship. I even found an altar with the inscription to an unknown God. Now, what you worship as something unknown, I am going to proclaim to you. The God who made the world and everything in it, the Lord of heaven and earth, does not live in the temples built by the hands of the human. He is also not served by human hands, as if he needed anything, because he himself gives all man life and breath and everything else. From one man he made the whole earth, and he determined in the time set them expect this place they should live. God did this so that the man may seek him and perhaps reach out for him and find him, though he and more have been. As some of your own poets have said, we are his offspring. Therefore, since we are God's offsprings, we should not think that the divine being is like gold or silver or stone, an image made by human design or skill. In the past, God overlooked such ignorance, but now he commands all the people everywhere to repent. For he has set a day when he will judge the world with the justice of the man and appointed. And he has given proof to this by all raising him from the dead. When they heard about the resurrection of the dead, some of them sneered, but others said, We want to hear you again on this subject. At that, Paul left the council, and a few men became followers of Paul and believed. Among them was Dionysius, a member of Areopagus, also a woman named Damaris, and a number of others. परंतु या भागामध्ये आपण इथे बघतो की ॲथेन्समध्ये खूप वेगवेगळे देवाचे मूर्ती तिथे होत्या, आणि या सगळ्या वेगवेगळ्या देवाच्या मूर्तीला बघून पॉल डिस्टर्ब झालेला आहे, त्याला त्रास झालेला आहे, आणि तो यहुदी लोकांच्या या ॲथेन्समध्ये यहुदी लोकांचा सिनेगॉग किंवा मंदिरमध्ये आणि जे मार्केट प्लेसमध्ये ते यहुदी लोकांबरोबर किंवा आणि जे ग्रीक लोक होते, जे देवाच्या भय धरणारे, या सर्व लोकांना देवाविषयी ते सांगायला लागलेला आहे. प्रियानो, इथे दोन शब्द आपल्याला भेटत आहे, दोन व्यक्ती, जसं की एपिकुरियन्स असे लोक आहेत जे लोक असं समजतात की हे सगळं असंच काहीतरी बाय चान्स सगळं झालेलं आहे. देवाने ही जगाचा उत्पत्ती केली नाही आणि असंच बाय चान्स झालेलं आहे, आणि देवाला काही कोणाची काळजीच नाही, आणि जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो ते सगळ्या गोष्टीचा अंत होतो. दुसरी बाजूला आपण इथे बघतो की स्टोइक्स दुसरे प्रकारचे लोक होते, ते लोक खूप धार्मिक होते,
आणि ते लोक असं त्यांच्या विश्वास होता की हे देवाने हे सगळं सर्जन केलेलं आहे, हे देवाच्या आपल्याला श्वास आपल्यामध्ये आहे, देवाची आत्मा आपल्यामध्ये आहे. आणि जेव्हा लोकांची मृत्यू होते तेव्हा ते आत्मा पुन्हा एकदा देवाकडे जातो, अशा त्यांची धारणा होती. आणि सर्व काही देवाद्वारेच ते झालेले आहे असं त्यांचा विश्वास होता. आणि अशी लोकांनी ते लोकांनी पॉलला एक एरिओपेगस म्हणजे जे ग्रीक लोकांच्या कोर्ट होता, एरिओपेगस हे ग्रीक लोकांची एक कोर्ट होतं आणि त्यांची काउन्सिल होती. आणि तिकडे पॉलला घेऊन गेलेले आहे आणि ते लोक त्यांना प्रश्न विचारायला लागलेले आहे, हे तू काय नवीन तू आम्हाला शिक्षण देत राहिलेला आहे, कारण सगळीकडे सगळं लोक एकच ते चर्चा करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान. कारण पॉलने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवन सेवा आणि पुनरुत्थान विषय त्यांना सांगितलेलं होतं प्रियांनो. आणि ते त्यांना विचारत राहिलेले आहे प्रियांनो. आणि पॉल नेहमी संधी शोधायचा. तो केव्हाच त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्यासाठी किंवा सुवार्थासाठी देवासाठी कधीच तो शर्मित झाला नाही, त्याला शरम वाटली नाही. आपल्याला ख्रिस्ताविषयी किंवा देवाविषयी सांगायला आपल्याला शरम वाटते, परंतु या पॉलला कधीच देवाच्या महिमा करण्यासाठी त्यांनी कधीच संधी चुकलं नाही. आणि त्या संधीचा ते फायदा घेतला आणि त्यांनी सांगितलं की मी सर्वत्र बघितलेलं आहे, खूप तुम्ही मूर्ती आहे तिथे वेगवेगळ्या देवाच्या आणि तुम्ही खूप धार्मिक लोक आहात, पॉझिटिव्ह बोलत आहे. आणि मग तो सांगत आहे की मी खूप सारे असे देवाचे अन्य देवाचे ऑल्टर बघितलेले आहे, वेदी बघितलेली आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे अननोन गॉड, कोणी ओळखला नाही असं परमेश्वर. आणि तो बोलतात की तुम्ही ज्याला ओळखत नाही तसं देवाची तुम्ही भक्ती करतात. आणि तुम्हाला मी ज्या देवाने या पृथ्वीचा, स्वर्गाचा आणि सर्व मनुष्याचा निर्माण केलेला त्या देवाविषयी मी तुम्हाला सांगत आहे. या देवाने सगळं काय सर्जन केलेलं आहे. आणि देव मनुष्याने हाताने घडलेली वेदी किंवा मनुष्याच्या हाताने बनवलेला मंदिरमध्ये वास करत नाही, परंतु देव सगळ्यांमध्ये वास करत आहे. आणि सर्व एका व्यक्ती आदम आणि हवाद्वारे सर्व लोकांची उत्पत्ती झालेली आहे आणि सर्व लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी पृथ्वीला इनहॅबिट किंवा वेगवेगळ्या स्थानी लोकांनी राहावं, तसं काही विचार देवाने केलेला आहे. आणि देव त्यांना सगळं काही भरपुरीपणा दिलेलं आहे. देवाला कुठल्या गोष्टीची आपण काहीतरी देवाला जेवण देणं, काहीतरी वस्तू करणं, हे देवाला काही गरज नाही. देव स्वतःसाठी करत आहे, मनुष्याची गरज नाही. इनफॅक्ट पॉल बोलत आहे की मनुष्याला देवाची गरज आहे की सर्व काही देवाकडून त्यांनी प्राप्त करून घ्यावं. आणि तो सांगत आहे की तुम्ही तुमचे जे पोएट आहे किंवा तुमचे जे कविता करणारे आहे ते लोक बोलत आहे की आपण सर्व देवाचे संतान आहोत, वी आर गॉड्स ऑफस्प्रिंग. तो बोलत आहे आपण देवाचे संतान असून तुम्ही आज विचार करू नका की देव सोनं चांदी किंवा दगडाने मनुष्याच्या हाताने घडलेली एक मूर्ती आहे. God is not a human hand crafted gold or silver or stone image. परंतु देव सगळीकडे तो वास करत आहे, तसं बोलत आहे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्यांनी सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान झालेला आहे. आणि आतापर्यंत देवाने आपल्याला क्षमा केलेलं आहे, आपल्याला काही माहीत नव्हतं, पण आता सगळं काय प्रभूच्या ज्ञान लोकांपर्यंत आलेलं आहे, पोचलेलं आहे. म्हणून आता आपल्याला पश्चाताप करायची गरज आहे. आणि जसं तो पॉल लोकांना सावध करत आहे प्रियांनो. आणि कित्येक लोक जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान विषयी सांगितलं, त्यांनी कित्येक लोकांनी त्याचा विश्वास केला नाही, पण कित्येक लोकांनी त्याच्यावर विश्वास केला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आणखीन या गोष्टीवर चर्चा करायची आहे आणि आम्हाला समजून घ्यायची आहे. आणि आपण इथे बघतो की खूप लोकांनी त्याच्यावर प्रभूवर विश्वास केला आणि पॉलचे ते लोक शिष्य झालेले आहे. दे आर बिकेम द पॉल्स फॉलोवर्स. आणि इथे मुख्यतः
आपण इथे बायबलमध्ये बघतो की प्रेषितांच्या कृत्यामध्ये डायोनिसियस हा एरोगोबसची काउन्सिल होती, त्याच्यात तो सभासद होता आणि तो त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार केलेला आहे. आणि त्याबरोबर एक मुख्य जे स्त्री होती त्याचे नाव आहे डेनोरिस. हे 2 व्यक्तीचं नाव इथे नोंद करण्यात आलेलं आहे. त्यांनी काहीतरी केलेलं असेल, महत्त्वपूर्ण योगदान केलं असेल आणि कित्येक लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि जे सुवार्ता ते गाजवली गेली होती पॉलद्वारे ते लोकांनी ऐकलेली आहे आणि मान्य केलेली आहे आणि प्रभूमध्ये ते विश्वासमध्ये आलेले आहे. प्रियानो, आपण पण सर्व काही जे मी असं बोलत नाही की आपण मूर्ती पूजा करतो, परंतु कित्येक अशा आपल्या जीवनामध्ये गोष्टी आहेत जे मूर्तीसारखी आहे, ज्याचा काही उपयोग नाही. आपल्याला खरा देव आपल्याला प्राप्त झालेला आहे, आपल्या खरा देवाच्या प्रकाश आपल्यामध्ये आहे, तर आपण अंधकारमध्ये नाही परंतु आपण प्रकाशामध्ये आपण चालावावं आणि आपल्याद्वारे प्रभूच्या महिमा व्हावं. प्रभूचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभो. आपण प्रार्थना करू. पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, आम्ही आजच्या शुक्रवारची बायबल स्टडी करू शकलो त्यासाठी प्रभू आम्ही तुझा आभार व्यक्त करतोय. प्रभू सन पॉल, सिलास आणि तिमोथी या लोकांनी तुझी सुवार्ता निर्भयताने गाजवलेली आहे. प्रभू ते तुझ्यासाठी त्यांना कधीच शरम वाटली नाही. दे वर नॉट अशेम्ड. आणि जेव्हा त्यांना संधी प्राप्त झाली त्या लोकांनी सुवार्ता गाजवलेली आणि तुझ्या विश्वासामध्ये लोकांना दृढ केलेलं आहे. प्रभू, आम्हाला पण तुझा सुवार्ता गाजवण्यासाठी आणि प्रभू तुझ्या वचनाचा मार्गामध्ये चालवण्यासाठी प्रभू तू आम्हाला दृढ कर प्रभू. आणि प्रभू आमच्याद्वारे तुझा महिमा घडवणार अशी विनंती करतो प्रभू. आम्ही अंधकारमध्ये नव्हे परंतु आम्ही तुझ्या प्रकाशामध्ये आणि तुझ्या सत्यामध्ये आम्ही चालू आणि प्रभू आमच्याद्वारे तुझा महिमा व्हावा. प्रभू यासाठी प्रभू सर्व काही मान महिमा तुला देतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रेरणा, आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझी इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमची अपराध तू क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आणू नकोस, पर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की सर्व काही पराक्रम, महिमा आणि मान, राज्य सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाबाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांवर राहो. आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.